खात्री पटली. यांच्यासाठी ना एकच शब्द आहे भैयासाहेब, बोनसाय. आता त्या वहिनी सेकंडच्या बाजूला बांधल्यावर वाण नाही तर गुण लागणार की हो. आणि कसं आहे, आपण ह्या बाबतीत शिवाजीराव ढाले पाटलांच्या पावलावर पाऊल ठेवलेलं आहे आणि दुर्दैवानं दादासाहेबांनी आईसाहेबांच्या. सुजित, आईसाहेबांचं नाव मध्ये घेऊ नकोस. दादासाहेब जे वागले त्याचा त्रास आईसाहेबांनाही झालाच आहे. बरं, हल्ली दादासाहेब आईसाहेबांच्या डोळ्यात डोळे घालून बोलतात, मी नोटीस केलंय. अहो, शंकरानंच भस्मासुराला वर दिलता ना, आईसाहेबांनीच दादासाहेबांचा भस्मासूर केलाय आणि तो आता डोक्यावर हात ठेवायला धावणार. तुम्ही आता इस्टेटीतून बाहेर पडायचं ठरवलंय ना, बेस्ट केलं. रणजितचा सुजित झालाय. ट्रस्ट मी भैयासाहेब, लई हलकं वाटतं माणसाला. अन्न राहिला प्रश्न ब्रेड अँड बटरचा, तर त्याचा लोड तुम्ही घेऊच नका भैयासाहेब. तुमचा जम बसेपर्यंत मी तुमची मदत करतो. भैयासाहेब, एवढं केलं तुम्ही माझ्यासाठी, आम्हाला पण थोडं काहीतरी करायची संधी द्या. सुजय, भैयासाहेब, आज अभिमानानं ऊर भरून आलाय माझा आणि प्रत्यक्ष करायची संधी मिळाली ना, मोगरा मोगरा होईल बघा. काल परवापर्यंत अंगा खांद्यावर खेळणारा आमचा धाकटा भाऊ आज मोठा झाला. तू हे बोललास, आनंद झाला. पण सुजित, मला जर मदत लागली तर मी तुला सांगेन. आता नको. पण भैयासाहेब, सुजित, मी तुम्हाला फोर्स नाही करणार, कारण मला माहिती आहे तुम्ही जे काही कराल ना ते स्वतःच्या जीवावर कराल. तुम्ही मदत घेतो म्हणालात ना भैयासाहेब, भरून पावलो. आज मला इंचभर उंच झाल्यासारखं वाटतंय भैयासाहेब. चलो, इसी बात पे मस्त जिलबी हो जाए. काय घेऊन येतो पटकन. रणजित, जी आहे साहेब. जरा बोलावं का मी तुमच्याशी? प्लीज. रणजितराव, गेले काही दिवस बघतोय आम्ही, तुमचं कशातच लक्ष नाहीये, चित्त थाऱ्यावर नाहीये तुमचं. आज नीट जेवलाही नाहीयेत तुम्ही. नाही आहे साहेब, तसं. रणजितराव, हे असं करू नका. आयुष्यात पुढे जायला पाहिजे. इथून पुढचा काय विचार केलाय? अजून काही ठरलं नाहीये, पण इथून पुढे जे काही करेन ते स्वतःच्या हिमतीवर करेन, इतकंच ठरलंय. इथून पुढे ढाले पाटलांच्या शेतीवाडीशी, व्यवसायाशी किंवा कशाशी असलेला माझा संबंध मी तोडून टाकतोय. खरं का? असे संबंध तोडून टाकता येतात का? हो, आणि तसं मी दादासाहेबांना स्पष्ट सांगितलंय. तुम्ही सुद्धा होता तिथे. होय, होतो की तिथं. रणजितराव, त्यावेळी तुम्ही जे काय बोललात ऐकलं आम्ही, पण याचा अर्थ असा नव्हता की आमच्या मनात काहीच आलं नाही. आमच्या मनात एवढंच आलं की तुम्ही सुद्धा सुजितरावांसारखे निघालात. आम्हाला हे अजिबात चालणार नाही रणजित. सुजितराव गेले ते गेले, पण या घरात उरलेल्यांनी एकमेकांशी असा उभा दावा केलेला आम्ही खपवून घेणार नाही. ढाले पाटलांचं हे घर आणि हे कुटुंब एकत्र राहणं मस्त आहे. बस.